नमस्कार मित्रांनो, मार्गदर्शकच्या मराठी YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 गोष्टी अशा सांगणार आहे ज्या की मेडिकल MBBS कॉलेजचं ॲडमिशन घेताना कन्सिडर करायच्या आहेत। त्याआधी मी तुम्हाला हे सांगेन की मागच्या व्हिडिओमध्ये मी MBBS कर्नाटकामध्ये ज्यांना करायचं आहे त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती ही सुंदर प्रकारे दिली आहे, जे की फी स्ट्रक्चर असू दे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया असू दे आणि ॲप्लिकेशन प्रोसेस असू दे, सगळं त्याच्या फॅसिलिटीज पासून कॉलेजेस पर्यंतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला खर्चांपर्यंत सर्व काही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा, मी त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देईन। आणि जर तुमचे फ्रेंड्स MBBS करण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्यात इंटरेस्टेड आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला तर मग आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया। जसं मी पहिला बोलले तसंच ह्या व्हिडिओमध्ये मी 8 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या MBBS कॉलेजचं सिलेक्शन करताना लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या कन्सिडर करायच्या आहेत। त्याचबरोबर ह्या गोष्टी फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणाऱ्यांसाठी नसून या गोष्टी या गव्हर्नमेंट ॲडमिशन घेणार गव्हर्नमेंट ॲडमिशनमध्ये ज्या सीट्स घेणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुढच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर सगळ्यात पहिला आपण MBBS कॉलेज सिलेक्ट करत असताना त्याचं काय बघतो तर बजेट बघतो। तर मी सजेस्ट करेन की सगळ्यात पहिला आपण कॉलेजचं बजेट बघितल्यानंतर त्यानंतर तुम्ही त्याचं फी स्ट्रक्चर बघा की तुम्हाला ह्या वेळेस किती फी भरावी लागणार आहे स्टार्टिंगला, त्याच्यानंतर किती भरावी लागणार आहे हे सर्व तुम्ही पहा। त्याच्यानंतर तुम्हाला हॉस्टेलचे चार्जेस बघायचे आहेत की हॉस्टेल घेणं कंपल्सरी आहे की नाही, आणि कंपल्सरी समजा हॉस्टेल असेल तर त्यामध्ये तुमचं जेवण इन्क्लुडेड आहे की नाही हे सर्व तुम्हाला पाहायला लागणार, हे तितकंच इम्पॉर्टंट आहे। हे पाहणं सगळ्यात आधी गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सुद्धा पाहायचं आहे की तुम्हाला कॉलेजचा किती मिसलेनियस जो खर्च असतो तो किती असतो। फॉर एक्झाम्पल ट्युशन फीज असेल, त्यानंतर तुम्हाला युनिफॉर्म फीज असेल, त्यानंतर लायब्ररी फीज असेल, या सर्व गोष्टींचं तुम्ही फी स्ट्रक्चर काढावं आणि त्याच्यानंतर त्याची सर्व टोटल करून ते कॉलेज तुमच्या बजेटमध्ये बसतं का नाही हे पाहावं। तर हे सगळं पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही मेडिकल MBBS साठी ॲडमिशन घेता, कारण की त्याचं बजेट तेवढंच हाय असतं। तर हे सगळं कष्ट तुमचं वाचवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर वेबसाईट घेऊन आलेलो आहे ज्यावर संपूर्ण माहिती ही मिळून जाईल तुम्हाला कॉलेजेसबद्दलचे आणि सगळं डिटेल्स। तर ती वेबसाईट पाहायला तुम्ही नक्की विसरू नका। त्या वेबसाईटचं नाव आहे www.cutoffbaba.com। तर ही वेबसाईट जाऊन नक्की चेक करा। तर सेकंड मुद्दा असा तो म्हणजे तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल तर त्याचं ॲप्लिकेशन हे चेक करणं तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणजेच रिकग्नेशन ते परमिटेड आहे नॉन परमिटेड आहे चेक करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। जे कॉलेज हे नॅशनल मेडिकल काउन्सिलिंग मार्फत परमिटेड असेल त्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्या, आणि जर ते नसेल तर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ नका असं मी तुम्हाला सजेस्ट करेन। यानंतर आली गोष्ट परमिटेड अँड रेकग्नाइज्डची। परमिटेड म्हणजे जर तुम्ही कॉलेजमध्ये एखादं ॲडमिशन घेतलं तर त्या कॉलेजमध्ये जोपर्यंत पूर्ण बॅच पास आउट होत नाही तोपर्यंत रेकग्नेशन मिळत नाही, तोपर्यंत प्रॉब्लेम येऊ शकतो। तो अशा विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात। म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की कॉलेज हे रेकग्नेशन असलेल्याच ठिकाणातून कंप्लीट करा। आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सर्वांची माहिती कशी गोळा करायची, तर घाबरू नका, याचीही तुमच्यासाठी आम्ही सोय केलेली आहे। या सर्वांची माहिती की कॉलेज परमिटेड नॉन परमिटेड रेकग्नाइज त्याची माहिती ही तुम्हाला www.cutoffbaba.com यावर मिळून जाईल, तर तुम्ही ती नक्कीच चेक करा। आता तिसरा पॉइंट तो म्हणजेच की स्कॉलरशिप ही सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट गोष्ट आहे। तर स्कॉलरशिप आहे की नाही प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करणं गरजेचं आहे। ती स्कॉलरशिप गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, डीम्ड युनिव्हर्सिटी वगैरे आहे का कोणतीही चेक करणं इम्पॉर्टंट आहे। गव्हर्नमेंट असेल तर फारसा असा काही फरक पडत नाही, आणि समजा जर तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्याचे भरपूर सारे फायदे पण आहेत, त्याचे तोटे पण आहेत। तर हे सर्व तुम्हाला लक्षात घेऊनच कॉलेज सिलेक्ट करणं ही इम्पॉर्टंट आहे। जसं मी आधी सांगितलं, जर प्रायव्हेट असेल तर थोडं स्कॉलरशिपला लक्ष द्यावं लागतं, गव्हर्नमेंट असेल तसं फारसा फरक पडत नाही। तर हे झालं स्कॉलरशिपबद्दल। यानंतर मी चौथा मुद्दा असा सांगेन की प्रत्येक कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तेव्हा त्या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट चेक करणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे। जेवढं जुनं कॉलेज असेल तेवढं मी तुम्हाला प्रेफर करेन, पण याचा अर्थ असा नाही की नवीन कॉलेजेस खराब आहेत। नवीन कॉलेजेस इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजीज तितक्याच चांगल्या असू शकतात जे की तुम्हाला जुन्या कॉलेजमध्ये मिळणार नाही। सो याचा अर्थ असा नाही की नवीन कॉलेजेस खराब आहेत वगैरे। सो तुम्ही ते सगळं बघून व्यवस्थित ॲडमिशन घेणं हे इम्पॉर्टंट आहे। त्यानंतरचा 5वा पॉईंट असा आहे की तुम्ही कोर्सेस ऑफर्ड असतात हे बघणे इम्पॉर्टंट आहे। त्यामध्ये
कोणत्या कॉलेजमध्ये MBBS आहे, कोणत्या कॉलेजमध्ये MBBS प्लस PG आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये UG PG प्लस स्पेशलायझेशन कोर्सेस आहे. ज्या कॉलेजमध्ये स्पेशलायझेशन कोर्सेस असतील त्या कॉलेजमध्ये तेवढेच क्वालिफाईड ट्रेनर्स आणि टीचर्स असतील, त्यामुळे तिकडे तुमचं शिक्षण खूप चांगलं होऊन जाईल. तर हे सगळं तुम्हाला बघावं लागेल आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला ॲडमिशनही घ्यावं लागेल. यानंतर आपल्याला प्रत्येक कॉलेजच्या क्लिनिकल फॅसिलिटीजची माहिती घेणं तितकंच इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये किती क्लिनिकल फॅसिलिटीज आहे, कोणत्या कॉलेजेसला हॉस्पिटल्स अटॅच आहेत वगैरे, हे सगळं पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. कोणत्या कॉलेजेसच्या हॉस्पिटलमध्ये किती बेड्स अवेलेबल आहेत, किती OPD IPD आहेत, हे सगळं, बेडचा ऑक्युपन्सी रेशो किती आहे, हे सगळं पाहणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे. हे सर्व व्यवस्थित बघावं लागतं. तर हा पॉईंट पण तुम्ही कन्सिडर करावा लागेल. यानंतरचा 7वा पॉईंट असा आहे की कॉलेजेसचे सर्व्हिस बॉन्ड चेक करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच नंतर कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर सर्व्हिस बॉन्ड ॲप्लिकेबल आहे की नाही, आणि कॉलेज संपल्यानंतर 1 वर्ष 2 वर्ष आणि 5 वर्ष जॉब कंपल्सरी आहे का नाही, आणि समजा की जॉब नाही केला तर त्याच्यासाठी काय पेनल्टी भरावी लागते, हे सर्व आपल्याला पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 8वा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की प्रत्येक कॉलेजचा अप्रुव्हल चेक करणे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जसं की आपला कोर्स हा ECFMG तसेच WHO मार्फत अप्रूव्ह असायला हवा, तर हे बघणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे. भविष्यात जर तुम्ही USA UK मध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी जाणार असाल तर हे अप्रुव्हल असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच ECFMG अप्रुव्हल असणं डिग्री हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे सर्व बघणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. तसेच तुम्हाला जर तिकडे काम करायचं असेल, वर्क करायचं असेल तर हीच डिग्री तुम्हाला उपयोगी पडणार आहे. दुसरी कोणतीही डिग्री तिकडे चालणार नाही आहे. म्हणून मी तुम्हाला हे सांगते की या डिग्रीचं अप्रुव्हल असणं हे इतकं इम्पॉर्टंट आहे. तर या सर्वांच्या बद्दल एक्स्ट्रा फॅक्टर्स हे तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती मिळून जातील, दॅट इज www.cutoffbaba.com वर, ज्यामध्ये तुम्हाला क्लिक करून सर्च बारवरती जाऊन सर्च करायचं आहे. यावर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन ही मिळून जाईल. तर नक्कीच वेबसाईटला जाऊन व्हिजिट करा आणि संपूर्ण एक्स्ट्रा माहिती मिळवून घ्या. हे सर्व झालं व्हिडिओबद्दलचं, आणि आम्ही अशाच वेगवेगळ्या पद्धतीचं नवीन व्हिडिओचं मार्गदर्शन तुम्हाला करत असतो. आमची पेड काउन्सिलिंग जर तुम्हाला घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचा. आम्ही तुम्हाला प्रॉपर कॉलेजेस बघून देऊन, तुम्हाला व्यवस्थित सजेशन देऊन तुम्हाला प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजेच हे 8 पॉईंट स्टुडंट लक्षात घेऊन त्या पद्धतीने अप्लाय करतील कॉलेजेसमध्ये. आणि आमच्या पुढच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. धन्यवाद.